महाविकास साकारण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी बूथ स्तरावर संघटनात्मक रचना सक्रिय करावी, रामदास पाटील सुमठाणकर यांचे प्रतिपादन। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सहभागी 15 घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समन्वय करून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय समन्वय महामेळावा हिंगोली शहरात मधुर पॅलेस येथे पार पडला। आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने हिंगोली लोकसभेतील महायुती संघटना बांधणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। येणाऱ्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षाची वाटचाल कशी असेल याविषयी सविस्तर चर्चा झाली। आपल्या हिंगोली जिल्ह्यात साधारणतः 1015 बूथ आहेत। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडून त्या बूथवरील बूथ प्रमुख असे बूथ समिती असेल, त्या बूथवरील प्रभावी लोक असतील, यांना संपर्कात ठेवत बूथ बांधणी मजबूत केली आहे। याच पद्धतीने महायुतीमधील सर्व पक्षांनी प्रत्यक्ष बूथवरील प्रमुख तसेच प्रभावी लोक असतील त्यांना संपर्कात ठेवत संघटन मजबूत केले पाहिजे। कारण आपल्या प्रत्येक बूथवर 51% लढाई लढायची आहे। प्रत्येकाने आपापला बूथ सांभाळायला पाहिजे। प्रत्येक बूथवर 51% मतदान घेणे ही काळाची गरज आहे। ज्या बूथवर आपण 50% पेक्षा कमी आहोत त्या बूथवरील महायुतीतील सर्व पक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे। जिल्ह्यातील एकही बूथ हा 51% पेक्षा कमी राहू नये यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सूचना या निमित्ताने दिल्या। आपली महायुती ही सामान्यांना न्याय देणारी असून महायुती मजबूतीसाठी सर्वपक्षीय युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कुठलेही हेवेदावे न ठेवता प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी केले। आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुकात देशात राज्याच्या विकासासाठी महाविजय 2024 या कार्यक्रमांतर्गत हिंगोली शहरात महायुतीचा मेळावा पार पडला। येथील महामेळाव्यास रामदास पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत बोलत होते। पाटील पुढे म्हणाले की मोदी सरकारने केलेला विकास कामाची माहिती सर्व स्तरावर पोहोचविणे आणि देशाला एक बलशाली राष्ट्र बनविणे या निमित्ताने सुरू असलेला प्रवास हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे। विकासाभिमुख योजनांचा धडाका बघून विकास कामांवर विश्वास ठेवून विकासाच्या प्रवाहात अनेक पक्ष जोडले जात आहेत। आपल्या सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजनांची माहिती, पक्षाचा विचार, ध्येय, धोरणे, विकास कामे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत। आज घडीला केंद्र सरकारकडून विविध विकास कामे मार्गी लागत आहेत। सर्वसामान्यांना मदत करण्याची भूमिका नेत्यांची आहे। त्यामुळे यापुढे आपणही सर्वजण जबाबदारीने काम केले पाहिजे। पक्ष संघटन मजबूत केले पाहिजे। येणाऱ्या सर्व निवडणुकात महायुतीचा झेंडा फडकवला पाहिजे असे मत रामदास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले।